एखाद्या व्यक्तीला विसरणं काही लोकांसाठी इतकं कठीण का असतं? आज फक्त 2 मिनिटात मी तुम्हाला यामागचं पूर्ण सायकॉलॉजी समजून सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण मेंदू कसा काम करतो हे समजून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी रोज बोलतो, मेसेज, कॉल्स, भेटणं आणि तिच्यासोबत चांगले क्षण अनुभवतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन सारखी रिवॉर्ड केमिकल्स रिलीज होतात आणि हे एक दोनदा नाही तर महिनोन-महिने आणि काहींचं तर वर्षानुवर्ष चालतं. म्हणून ती व्यक्ती फक्त व्यक्ती राहत नाही, ती आपल्या मेंदूच्या रुटीनचा भाग बनते. आता समजा ती व्यक्ती अचानक आयुष्यातून निघून गेली. मग फक्त ती व्यक्ती जात नाही, तर आपल्या मेंदूचं एक पूर्ण रुटीन तुटतं. म्हणूनच इतकं दुःख होतं, कारण आपल्याला फक्त एक व्यक्ती आठवत नसते, आपण तिच्यासोबत जे भविष्य कल्पना केलेलं असतं, तेही एका क्षणात तुटतं. आणि ही गोष्ट नवीन नाही. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसच्या उत्तरकांडात लिहिलं आहे. मोह सकल व्याधी न करमुला, तिन ते पुनी उपजही बहुसुला. म्हणजे आसक्ती अनेक दुःखांचं मूळ आहे. आज सायकॉलॉजी याला हॅबिट लूप म्हणते आणि अध्यात्म त्याला मोह म्हणतं. आता बरेच लोक म्हणतात क्लोजर मिळाला नाही म्हणून मूव्ह ऑन होत नाही. हे काही वेळा खरं असतं, पण अनेक लोकांना क्लोजर मिळून सुद्धा मूव्ह ऑन होत नाही. कारण मेंदू अजूनही त्यांचा जुनाच पॅटर्न चालत असतो. म्हणून यावर उपाय त्या व्यक्तीला जबरदस्ती विसरणं नाही, तर मेंदूला नवीन पॅटर्न देणं. नवीन रुटीन, नवीन एक्सरसाइज, नवीन लोक, नवीन गोल्स. हे फक्त स्वतःला बिझी ठेवण्यासाठी नसतं, तर रिपीटेटेड एक्सरसाइजमुळे मेंदू नवीन न्यूरल पाथवे तयार करतो आणि याचमुळे हळूहळू जुन्या आठवणींची पकड कमी होऊ लागते. पण जर अनेक महिने उलटूनही दुःख कमी होत नसेल, झोप लागत नसेल, खाणं-पिणं बिघडलं असेल, रोजचं काम करणं कठीण होत असेल किंवा सुसाईड करण्याचे विचार येत असतील, तर हे फक्त मूव्ह ऑनचं प्रकरण नाहीये. अशा वेळी तुम्ही क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट यांच्याशी बोलणं योग्य ठरतं. ट्रूथ हेच आहे, मूव्ह ऑन म्हणजे त्या व्यक्तीला विसरणं नाही. मूव्ह ऑन म्हणजे त्या व्यक्तीशिवाय तुमच्या मेंदूला पुन्हा जगायला शिकवणं. आणि जेव्हा मेंदू नवीन पद्धतीने जगायला शिकतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि तुमच्या मनाला मुक्ती मिळते.